शुभ दुपार. दुपार झाली. आज लय उशीर झाला व्हिडिओ काढ, पण आज लय काम होतं. आज पोरही शाळेत गेली. पोरांना डबं स्वयंपाक वगैरे असं भाज्या करावं लागते. त्यामुळे मला थोडंसं एक कस्टमर आली, पिको फॉल केला आणि ते आलेलं त्याच्यामुळे अर्जंट लागायचं, त्यामुळे उशीर झाला थोडासा व्हिडिओ काढायला. तर बघा हो का इकडे भांडी घासून ठेवल्यात इथं, सगळं काम आवरले घरातलं. आणि आता इकडं बाहेर कसं काय राडा आहे बघा. मकाचा राडा. मका किती दिवस मका पुरावती काय माहिती अजून वाळवायला. आम्ही किती दिवस झालं मका वाळवतो या. दिवाळीच्या आधीपासून मका दिवाळीच्या आधी केली आहे, 1-2 दिवस आधी केली, तेव्हापासून मका वाळवतो. एक 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 सारखी वाळवायची चालली. एकदा तर वाळवून भरून ठेवलेली, परत मका वतली, अजून पण चालली वाळवायची. 1 एकरातली राहिली होती, शेवट त्या एकरातली मोडली आणि वाळायला टाकली मका. बघा अजून किती दिवस वाळवायला लागते काय माहिती. म्हणजे तसं आज उद्या वाळवून भरवून ठेवली तरी चालेल. लय पण वाळल्यावर वजन कमी होतं. किती वाळवायला लागते ती, वाळल्या मग भरायची. वाळल्यावर भरायची. तर आज दिवसाची लाईट आप्पा गेल्यात भिजवायला. मका टाकलेली पहिल्यांदा भिजावली, दुसऱ्यांदा त्याला आंबवणी दिलेलं आहे. तर ते नाही, आंबवणी द्यायला गेलं तर आंबवणी देतात म्हणतात ना, दुसऱ्या वेळेस तर आंबवणी द्यायला गेलं तर इथं. आता काय कोण घरी नाही, सगळी रानात गेलं तर इथं. बघा झाडं कशी वाटतात इथं घरापुढची, मस्त वाटतात का. हा का नारळाची झाडं, इथं चिंचेचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे, करंजाचं झाड आहे, अशी भरपूर दारात झाड आहे. ती छान वाटतं झाडं असल्या बरं का, मस्त वाटतं सावलीला, एकदम छान फ्रेश वाटतं. हो का एवढी दारात झाड आहेत आमच्या, कशी दिसतं का. सगळीकडे झाडच. हो का चाफ्याचं झाड आहे इथं, केळीचं झाड आहे, फळांची तर सगळी झाडं इथं दारात लावलेली. इकडे केळीचं झाड आहे, दिसतंय का तुम्हाला बघा. इथं चाफ्याच्या शेजारी केळीचं झाड आहे, केळीला पण केळी आलेली आहे. लय अडचण आहे तिथं, काय जायला येणार नाही दाखवायला तुम्हाला. आणि इथं पेरूचं पण आहे, शेततळ्याच्या कडेला दारातच लावलंय आम्ही पेरूचं झाड. का बघितलं का, दिसतंय का. सगळ्या फळांची झाडं लावल्यात आणि पेरूला मस्त पेरू आले. तिथं पिकले तिथं रोज राहते 1-2 पेरू. हो का बघितलं का. अजून इकडं मोठं दाखवती, तिकडल्या साईडला आहेत मोठं, रोज तोडून नेते बरं का. आता कमी आलं जरा, पाऊस पडला ना, पाऊस पडल्यावर त्याला लय पेरू लागलेलं. आत्ताशी पिकून रोज 1-2 पिकलेलं सापडतात इथं, तोडतोय रोज. सापड्यांचं पाखरांनी पण बरंच खाल्लं. का वर आहे इथं, वर हाताला नाही माझ्या, दिसतंय का नाही. माझं जवळ दाखवते तुम्हाला. बघा दिसला इथं वर आहेत. आता वर राहिलं तर इथं मोठं पेरू. कुणाला पेरू दिसले त्यांनी कमेंट करून सांगा. भरपूर पेरू आलतं बरं का. आणि मस्त इथं पेरू, गावरान पेरू ही छान लागतात खायला. असं हायब्रिड तर कोण खात नाही, एवढं खाऊ पण वाटत नाही तर. आणि ही गावरान पेरू त्याच्यामुळे मला तर आवडतो. आणि मी रोज इकडे आले की मला दिसतोच एक नाही पेरू, तर तोडून नेते मी. तर दाखवते तुम्हाला पिकले आपण एखादा व्हिडिओ काढून. इकडे ट्रॅक्टर लावला, कणसं गोळा करायला डम्पिंग आणलेली, अजून दिलीच नाही. सवडच नाही ह्यांना डम्पिंग द्यायला, त्याच्यामुळे राहिले. इकडे ट्रॅक्टर लावला का, इकडे दारात लावायला आता सगळी मका वाळायला घातली, त्यामुळे जागा नाही. बाबळ शर्डांना केलेली, दारातच केली जवळची जवळ टाकायसाठी. बघा हिरवीगार आली, सुबाबळ पण छान आली. तिकडं कडीपत्त्याची झाड आहेत. असं वातावरण आहे आमच्या दारात, छान वाटतं. पूर करून असल्या झाडं नसल्यावर कसं वाटतं. भरपूर झाड आहेत, अडचण नका झाडे शेतात. आणि ही गवारीची ड्रीप काढून टाकलेली आहे ह्या रानातली, दिसतंय की रान. गवार कल्टिवेटर मारलाय ड्रीप, त्याच्यामुळे काढून ठेवली.
त्या रानात भुईमुग करायचा आहे. भुईमुगाचं पण बी आणलेलं ठेवलंय घरात. छान असं वारं सुटलंय, सावलीला मस्त वाटतंय, मस्त झोप लागन सावलीला. छान सावली आहे. गावरान कडीपत्ता आहे, चिक्कूचं पण झाड आहे. मला दाखवते चिक्कूचं झाड. अशी सगळ्या फळांची झाड आहेत मस्तपैकी. दिसलं का इथे चिक्कूचं झाड आहे. तर बघ कशा कशाची झाडं झाली आता. चिक्कूचं, परत लिंबुणीचं पण लावलंय, पेरूचं पण लावलंय, नारळाची पण आहेत, आंब्याचं पण आहे, केळीचं पण आहे, सीताफळाची तर आहेतच. सीताफळाची तर भरपूर आहेत रानात. शेततळ पण आपलं भरलेलंच आहे, कारण विहिरीतलंच पाणी अजून निघत नाही. शेततळ भरलेलं आहे. जेव्हा विहिरीतलं पाणी निघायला लागलं ना तेव्हा आम्ही शेततळ्यातलं पाणी वापरतो, ते जास्त करून उन्हाळ्यातच. आता काय वापरत नाही. विहिरीला भरपूर पाणी आहे आमच्या, मग विहिरीचंच पाणी आता सध्या चालू आहे. मोटर चालू आहे आता, भिजवणे चालू आहे, मका भिजवायची. इकडे जाऊन दाखवते तुम्हाला, पाणी जवळनं दाखवते. कसं छान दिसतंय पाणी, मस्त आहे का आमचं शेततळ. कमेंट करून सांगा प्लीज. बघा कसं काय दारातच आहे आमच्या, कारण इथं खरपणाचं रान होतं. खरपणाच्या रानात जास्त काही दुसरं येत नाही ना, त्यामुळे इथं टँक केला. डाळिंब होता अगोदर ह्या रानात, डाळिंब काढून परत टँक केला. अर्ध्या एकराचा टँक आहे. तर असं द्या, कसं वाटतं व्हिडिओ सांगा कमेंट करून. आमचं शेततळ कसं आहे ती